बातमी सिंधुदुर्गातून आहे। आंगणेवाडी भराडी मातेचा जत्रोत्सव अवघ्या एका दिवसावरती येऊन ठेपलाय। यंदा 9 रांगांमधून सुलभ दर्शन होणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच मंत्री सुद्धा हजेरी लावणार आहेत। 9 फेब्रुवारी रोजी जत्रोत्सव आणि त्याच दिवशी मतमोजणी सुद्धा होणार आहे। त्यामुळे सुरक्षिततेचा मोठा ताण प्रशासनावरती आल्याचं पाहायला मिळत आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मालवणमधल्या मसुरे आंगणेवाडी इथल्या भराडी देवी मातेचा 9 फेब्रुवारी रोजी यात्रोत्सव भरतोय। या भराडी मातेच्या जत्रोत्सवात अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि भाविक यांची मोठी मांदियाळी पाहायला मिळते। यावर्षी भराडी देवीचा जत्रोत्सव आणि मतमोजणी एकाच दिवशी आल्यानं मोठ्या प्रमाणात सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। कोकणातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे आई भराडीची आंगणेवाडी देवीची यात्रा आणि ह्या यात्रेला अवघा एक दिवस आहे आणि अशा वेळी बघितलं तर संपूर्ण मंदिर परिसर आहे तो पूर्णतः सजवलेला पाहायला मिळतोय। इथे मोठ्या प्रमाणात जी विद्युत रोषणाई आहे ती केलेली पाहायला मिळते आणि त्याचबरोबर फुलांची सजावट ही मंदिर परिसराला केलेली पाहायला मिळते। आंगणे कुटुंबियांची ही जी खाजगी मंदिर आहे आणि हे श्री देवी भराडी मातेच्या मंदिराला मोठ्या प्रमाणात जे भाविक असतात ते हजेरी लावतात। जवळजवळ 6 ते 7 लाख भाविकांची इथे हजेरी पाहायला मिळते। ही यंदाची ही जत्रा आहे ती 9 फेब्रुवारीला आहे आणि विशेष म्हणजे एका बाजूला बघितलं तर यात्रा आहे आणि त्याच दिवशी जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्याची मतमोजणी त्याच दिवशी येणार आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनावर निश्चितच मोठा ताण असेल। मात्र एकंदर पाहिलं असेल तर सध्या आंगणेवाडीत येणाऱ्या भाविकांसाठी इथली जी मंदिर परिसर आहे तो मात्र सध्या सर्व जी रोषणाई असेल किंवा फुलांची सजावट आहे त्याने सज्ज झालेला पाहायला मिळतोय। सुरेश टोलगेकर, जय महाराष्ट्र, आंगणेवाडी, सिंधुदुर्ग।